ए हाय हॅपी होली. जय मल्हार, सदा आनंदाचा येतो. त्या बाई बघू शकता, लय मजा आली आहे. अरे भाई, आम्ही गोठवलीला आलेलो आहोत. तिथं होलीला आम्हाला राकेश भोईरनी इन्व्हाइट केलेलं आहे, पण तिथं खूपच आता मज्जा येणार आहे. तुम्ही ब्लॉगमध्ये बघू शकता. आणि इथं तो जास्तच म्हणजे जास्तच क्राऊड दिसते. ते पण तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवते. तुम्ही आमच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. रश्मिता जाम मजा येणार आहे ब्लॉगमध्ये. तो पण ब्लॉग बनवत आहे. आम्हाला आमचा माणूस भेटलेला आहे. थोड्याच वेळात नवरी ट्रेनिंग आहे. सागर दादा भेटलेला आहे आम्हाला, बघू शकता. लग्नाची वेळ झाली आहे. थोड्याच वेळात वेळ निघून जात आहे. तरी पण नवऱ्या नवरीच्या मामाला विनंती करतो की आपण त्वरित नवऱ्या नवरीला आपण स्टेजवर घेऊन यायचं आहे. तर त्वरित खालती या. थोड्याच वेळात लग्न विवाह सोहळा चालू होतोय. मुहूर्ताची वेळ टळून गेलेली आहे, तरी पण आपण समजून घेतोय. आपल्याच घरचं लग्न, आपल्याच घरची नवरी, आपल्याच घरचा नवरा. पहिला आमच्या फील्डमधलं पहिलं लग्न आहे की एवढा लेट लागतोय. खूप छान आयोजन आहे, नियोजन आहे. एकदा निलेशदादा पाटील यांचे खूप खूप धन्यवाद की एवढं छान आयोजन केलं आहे. आणि लग्न लागल्यानंतर मला ज्यांचा सत्कार करायचा आहे त्या सगळ्यांची नावं माझ्याकडे आलेली आहेत. त्यांचं सगळं सत्कार शाल व स्लिपर देऊन आपण करणार आहोत आयोजक टीमकडनं. तरी पण एकदा विनंती करतो की ज्यांची एंट्री असेल त्यांना जागा द्या, त्यांना वरती येऊ द्या. त्यांच्यावर सगळं लग्न राहिलेलं आहे. आणि 60 मंगलाष्टक दादांनी आम्हाला शब्द दिलाय, जेवढी मंगलाष्टकं असतील तेवढीच घ्या तर लग्न पूर्ण होईल, नाहीतर या लग्नाला काही अर्थ राहणार नाहीये. अक्षता वाटल्या असतील आणि दादांची नक्कीच विनंती असेल की आपण अक्षता वाटून घ्यायचं आहे. तरी पण विनंती करतो की लग्न चालू होतं, एकदा जोरदार सगळ्यांनी टाळ्या द्या आणि आपण लग्न विवाह चालू करूयात. शुभमंगल सावधान. शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान.
दाखवा मिस गोटुली कवा दाखवाल मू दिखाई देवाची लागेल वाटतं. नाही तर काय एवढा वेट करायला लागला का हात दुखायला लागलं गलपटलं. अरे खेळ अरे बाई हात दुखायला लागलं. काय एवढं वेटिंग राकेश दादा. का कर सकते है जो इसको तू ही कुछ कर सकता है. स्पेशल है ना लुक जॉन उसका वजह से इतना टाइम लग रहा है. 3, 2, 1. ओ माय माय एक नंबर. सस्पेन्शन केली त्याला त्याच्यावरती सगळं पब्लिक वेट करते. विराज एंट्री कॅरेक्टरचं नाव मिस गोटुली 26. मिस गोटुली तोंडात घालायची पाली आली आया बघा. लोकांनी राया नाही ऐक. तो माझा बापर रडतो मंडप धरून. थोडी साईड द्यायची. रथ आतमध्ये चालले तरी विनंती आहे की थोडी आपण साईड द्यायची. तो माझा बापर रडतो मंडप धरून. ग माझ्या हृदयामधलं काळी जमलं चाललं सोडून. हृदयामधलं काळी जमलं चाललं सोडून. चिमणी माझी उडून गेली. चिमणी माझी उडून पुरी काय लाज नाही बघू शकता कशी हाय बाय करत. तो गायचा आहे. गवळत घ्यायचे का ट्रेनिंग. मैदान में आ जाओ.
नवरीची एंट्री होणार आहे. नवरी आलेली आहे. अजून एक गुपित एंट्री आहे. तरी पण आलेल्या नवरीला पण साईड द्यायची आहे. तिचा नवरा बाहेर बघतो. अजून एक एंट्री कोणाची एंट्री बाकी? ठीक आहे, नाव गुपित आहे. अजून एक एंट्री बाकी आहे. तरी त्याला दादाला विनंती आहे, दादा तू ड्रायव्हर आहात. पुन्हा एकदा विनंती करतोय, स्टेज मालक स्वतः बोलतोय कम्फर्टेबल स्टेज नाहीये, स्टेज खालती जाईल, सगळे हसतील, त्याच्या आधी खालती उतरा. एकदा विनंती करतो आणि एकदा निलेश दादासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. एवढा मोठा ऑर्केस्ट्रा आणि एवढी मोठी अरेंजमेंट केलेली आहे. एकदा कलकमची आमच्या ग्रुपच्या वतीने विनंती करतो, एकदा निलेश दादासाठी जोरात टाळ्या वाजवायचे. खूप खूप धन्यवाद. खूप छान अरेंजमेंट आहे, भरपूर माहोल आहे, भरपूर गर्दी आहे. एक साईडला रामाचं मंदिर, एक साईडला विठ्ठल रुक्माईचं मंदिर आणि मध्ये सगळे वेशभूषा करणारे सगळे आमचे मित्र. वहिनी लवकरच बोलायला लागली. विवाह सोहळा चालू होणार आहे. बघा, निलेश दादाकडून विनंती आले, एकदा तुमच्यासाठी जर खाली उतरलात तर लग्न लागल्यानंतर सगळ्यांना आईस्क्रीमची व्यवस्था केलेली आहे. क्या बात आहे. खूप खूप छान आयोजन आहे दादांचं. सारखे आम्हाला सांगतात हे करा ते करा, याला म्हणतात मेहनत, याला म्हणतात कामवला बाई, पण त्याचा काही व्हिडिओ काढायचा कमी नाही जाईल. एवढा व्हिडिओ काढतो बाई. ही सगळी प्रोसेसिंगची चालू असेल. नवरी बघा. आपण चालूच मारले. चल खूप खूप धन्यवाद. तरी पण पुन्हा एकदा विनंती करतोय, जोपर्यंत स्टेजवरनं आपण दोन माणसांची मी नावं घेतली, दोन काकांची नावं घेतली, त्यांच्या व्यतिरिक्त कोणी स्टेजवर राहणार नाही. स्टेज थोडा कम्फर्टेबल आहे. जोपर्यंत खाली उतरत नाही तोपर्यंत विवाह लागणार नाही. मुहूर्त टळला तरी चालेल. नवरा आलाय, नवरी यायची आहे, मुहूर्त टळला तरी चालेल. पण एक विनंती करतो आमच्या म्युझिकल ग्रुपच्या वतीने आणि दादाच्या वतीने, हाराचं दुकान आहे ना, रथवाल्याला विनंती आहे, राईट साईडला जागा अवेलेबल आहे, तिकडे रथ आपण लावायचा आहे. दुसरी एक एंट्री होणार आहे, त्यामुळं रथ दादाला विनंती आहे, चालकाला विनंती आहे, रथ जायला पण जागा द्या. स्टेजवरती बघा, आयोजकांकडून पुन्हा एकदा विनंती करतोय, नवऱ्याच्या स्टेजवरती कोण असेल, स्टेज खाली खचलेला आहे.
पुढे बघायचं आहे. नवरीसाठी नवऱ्याकडील मालकाची विनंती आहे की नवऱ्याकडील फक्त 2 माणसं, एक अंतरपॅट आणि एक लिंबू पकडणारा, 2च माणसं स्टेजवर राहतील. नारायण म्हात्रे आणि जनार्दन म्हात्रे ह्या 2 व्यक्ती फक्त स्टेजवर राहतील. बाकीच्यांना विनंती आहे की आपण प्लीज सहकार्य करा, खाली जायचंय. आणि सर्वांनी नवरीची एंट्री होणार आहे तरी सर्वांना विनंती आहे की थोडं साईड द्या, म्हणजे मधून नवरीची एंट्री होईल. त्यासाठी एक फरमाईश गीत आहे, गोऱ्या गोऱ्या. नवरीची एंट्रीला आपल्याला ते गीत सादर करायचं. साईडला विनंती आहे की नवरीची एंट्री होत आहे, आपण गाण्याला सुरुवात करायची. सर्वांनी स्टेजवरून खाली व्हायचं आहे. ब्लॉगर राकेश कोणाला शोधतं? कोणाला शोधतं? नवरदेव हरवलेला आहे, बघू शकता. बायको काय गेलं काय माहिती. जो बघा कसा धरला व्हिडिओ बनवायला ना भाई. जो बघा ठीक आहे. चिमणी माझी उडून गेली. ठीक आहे, चला. लग्नगीत ट्रेंडिंगला आहे. चिमणी माझी उडून गेली, ज्याची होती त्यानेच नेली, आम्ही लावलेली माया वाया गेली. चिमणी माझी उडून गेली. साईडला विनंती करतो की वेळ न घेता त्यांची एंट्री व्हायच्या आत आपलं गाणं झालं पाहिजे अशी दादांना कमेंट पण करतो आणि पुढच्या गीताला आम्ही म्हणतो. चला. चिमणी माझी उडून गेली, ज्याची होती. कोणाचा आर्टिस्ट आहे? जात
ती माझी आई रडती तर माझा बापूस रडतो डोका आपटून तर माझा बापूस रडतो ती माझी आई रडती पदराला धरून थोडा कम्फर्टेबल स्टेज नाही. एकदा विनंती करतो तुम्ही सगळे पडाल आणि सगळी वेशभूषा जाणार आहे तुमची. पडले तर नवरी पण आलेली आहे, नवरा पण आलेला आहे. टच तुला विचारता नाहीये ये ना सगळे आले आणि तूच नाही काय झालं जाऊ दे ना ये ना परत मला आपल्याला विनंती आहे, आपण राईट साईडला तुम्हाला जागा दिलेली आहे आयोजकांकडून. पाठून अजून एक एंट्री होते त्यासाठी चल आता स्क्रीनशॉट मारू आपण. राधे राधे लवकरात लवकर पुढे यायचं आहे. नाही ना काय आहे पहिल्या हाताचा तुझी डोळ्याचा आईना जबी दिली कस्तुरी जशी आज माहेर सोडुनी कशी चालली सासरी जीवताला जीव केला आम्ही तुमच्या आभारी आता तुम्ही माया बाबा मुख्या पोर आलेला आहे बघ शरयू महेश तनया जय मनपती वेदिका शिवना वेदिका
बघा चला हो आपण आता जल हे समुद्र सरिता ओर्या सदा मंगल शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान मॅरेज केल्यावर असा उपयोग होतो राकेश भोईर दादाचा सत्कार झालेला आहे ना राकेश भोईर त्याच्यानंतर सारिका कांबळे रील स्टार ह्या कुठे असतील तर आपण लगेच आयोजकांशी संपर्क साधा. आपले सगळे आयोजक वाट बघतायत. तुमचा नंबर आहे याच्यानंतर शालवा सिंपल देण्याचं. त्याच्यानंतर ज्येष्ठा पाटील डान्सर अँड रील स्टार लगेच स्टेजकडे यायचंय. आयोजकांच्या वतीने आपला सत्कार शाल व श्रीफल देऊन आपला सत्कार करण्यात येत आहे. गणेश कोहली मी बेलपाडकर याला विनंती आहे कुठे असतील तर आपण स्टेजकडे यायचंय. स्टेजच्या डाव्या बाजूला नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. जर कोणाला भूक लागली असेल तर आपण स्टेजच्या नवरा नवरीच्या स्टेजच्या डाव्या बाजूला आयोजकांकडून विनंती आलेली आहे. फक्त सोन्याचे गोल्डचे आयर असतील ते स्वीकारले जातील. क्या बात आहे. आयर कोण कॅशचा देणार असेल तर आमच्याकडे येऊन द्या. सोन्याचा असेल तर त्याच्याकडे द्या. विनंती आहे ग्रुपच्या वतीने की नवरा नवरीच्या स्टेजच्या डाव्या बाजूला म्हणजे आपल्याकडून उजव्या बाजूला नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. स्टेज सोडायचंय. एकदा ग्रुपच्या वतीने कळकळीची विनंती करतोय. स्टेजवर कोण ग्रुप वाईज 5-5 फोटो काढत आहे आणि सोन्याचे आयन स्वीकारले जातील. सोन्याचे आयन स्वीकारले जातील. स्टेज खाली करून घ्यायचा आणि जे सर्व फॅन्सी ड्रेस बनलेले आहेत त्यांना फोटो काढायचा आहे. 5-5 जण येऊन नवरा नवरीच्या बरोबर. रुणाल आणि हर्षन हे दोन्ही स्टेजवर दिसतील. रुणाल आणि बदाम. स्टेज खाली करून घ्यायचं आहे. स्टेज फोटो काढायचे आहेत आपल्याला. स्टेज खाली करून घ्यायचं. बँडवाल्यांना विनंती आहे. बँडवाले थांबायचे. आपण बँडवाल्यांना विनंती आहे. तर सत्कार सोहळा लगेच दोन्ही वधूवरांचे पाहुण्यांचा सत्कार होत आहे. एकदा विनंती आहे की स्टेजवर कोणी असेल त्यांना विनंती आहे स्टेजवरनं खाली व्हायचं आहे. स्टेजवरच्या सर्व मायबाप बंधू भगिनींना विनंती आहे की आपण लगेच स्टेजवरनं खाली व्हायचं आहे. ग्रुपच्या वतीने कळकळीची विनंती करतोय. स्टेज तेवढा
निर्मला